नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे सर्वेक्षण सुरू आहे, अनेक नागरिकांनी हे सर्वे पूर्ण केलेले आहेत। या सर्वे संबंधीची प्रत्येक माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून वारंवार देत आलेलो आहोत। सर्वे कसा करायचा, सर्वेसाठी येणाऱ्या अडचणींना कसा सामना करायचा, यामध्ये सर्वे करताना जे काय पात्रता नियम अटी आहेत याची देखील आपण याआधी देखील माहिती थोडक्यात घेतली होती। परंतु अनेक नागरिकांच्या मनात असा विषय आहे किंवा खरंच यामध्ये नेमक्या महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत, यामध्ये कोण पात्र असणार आहे। ज्यांच्या नावावर टू व्हीलर आहे किंवा म्हणजे मोटरसायकल आहे असे नागरिक यामध्ये पात्र आहेत का, किंवा पक्क घर असेल, जमिनीची काय अट आहे, पगारीची काय अट आहे, उत्पन्नाची काय अट आहे, असे कोणते नागरिक नेमके यामध्ये पात्र असतील, असा वारंवार प्रश्न आपल्याला विचारला जात होता। आता याच माहितीसाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पात्रता नेमकी कशी असणार, कोण पात्र असणार याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहतं। तर चला विलंब न करता पंतप्रधान आवास योजना ग्रामीण, फक्त आपण ग्रामीणसाठी बोलतो हे लक्षात असू द्या। शहरी भागासाठी वेगळ्या अटी आणि वेगळे नियम आहेत, हे फक्त ग्रामीणच्या अटी आणि ग्रामीण शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या अटी लावलेल्या आहेत। तर ज्या अटी लावलेल्या शासनानं त्या अटी या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता जी काय तुम्हाला ही माहिती दिसते, या माहितीची लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून देखील ही जी काय माहिती सर्व दिलेली आहे, किंवा घरकुलचा फॉर्म भरला पण नाव नाही, हे आहेत 10 अपात्रतेचे 10 कारणे, म्हणजे जे काय 10 कारणं आहेत अपात्र ठरवण्यासाठी ते नेमके कोणते आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। तुम्ही ते सुद्धा तुम्ही स्वतः देखील पाहू शकता, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आता या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी जर आपण खाली आलो, आता बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करत नाही, तुम्ही स्वतः देखील ते पाहून घ्या किंवा तुम्ही वाचून त्याची माहिती घेऊ शकता। आता यामध्ये सुरुवातीला काय विषय होता की मागच्या ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस दुचाकी असेल, लँडलाईन फोन असेल, फ्रीज असेल किंवा मासेमारीची जी बोट आहे, अशा जर घटक तुमच्याकडे किंवा तुमच्या घरात असतील तर तुम्हाला अपात्र ठरवलं जात होतं। परंतु आता नव्याने आता यामधून काय केलेलं आहे, पूर्व निकषातून ज्या नागरिकांकडे खालील गोष्टी होत्या त्या अपात्र ठरत होत्या, पण आता या अटी काढून टाकण्यात आलेल्या आहेत। आता ज्या काही अटी आहेत, ह्या चारही अटी ज्या आहेत ते आता यातून वगळण्यात आले जातं। कोणकोणत्या अटी वगळल्यात आधी हे जाणून घेऊ। यांत्रिक दुचाकी म्हणजे एक मोटरसायकल जर तुमच्या नावा असेल किंवा कुटुंबात असेल तर तुम्हाला वगळलं जात होतं, आता ती अट या ठिकाणी रद्द केली। म्हणजे तुमच्या नावावर जर मोटरसायकल असेल तरी देखील तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर लँडलाईन फोन जर तुमच्या नावावर असेल किंवा घरातील कोणाच्या सदस्याच्या नावावर असेल तरी देखील तुम्हाला आता घरकुलचा लाभ मिळणार आहे। तुमच्या घरात जर रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज असेल तरी देखील तुम्हाला आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि यांत्रिक मासेमारी बोट, जर काही भागात, कोकणी भागात या ठिकाणी काय बऱ्याच नागरिकांकडे किंवा मासेमारी करण्यासाठी जी बोट आहे, यांत्रिक म्हणजे मशीनच्या सहाय्याने चालणारी बोट आहे, ती बोट जरी असेल तरी देखील त्या नागरिकांना देखील घरकुल योजनेचा लाभ दिला जात नव्हता। ह्या अटी याआधी होत्या, परंतु आता या चारही अटी या ठिकाणी रद्द केल्यात। मग आता नवीन अटी कोणत्या, व ज्या अटीच्या माध्यमातून आता नागरिक अपात्र ठरले जाणार आहेत किंवा जे त्यात पात्र असतील त्यांनाच घरकुलचा लाभ दिला जाणार आहे, ते पाहण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी प्रामुख्याने जे काय घरकुल योजनेचा लाभ दिला जातो, हा लाभ कसा दिला जातो, तर हा लाभ या ठिकाणी 2 स्टेपमध्ये दिला जातो। 2 स्टेपमध्ये कोणता, तर एक कच्चं घर असणं आवश्यक आहे। पक्क्या छपराचे किंवा पक्क्या भिंतीचे जर घर असले तर तो अर्ज तुमचा त्याच ठिकाणी, जर तुम्ही अर्ज करताना त्या ठिकाणी तुम्ही अर्जामध्ये आपण अर्ज करताना त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे कच्चा पक्का असे जे ऑप्शन होते, जर तुम्ही त्या ठिकाणी पक्का ऑप्शन करत असाल तुम्ही त्याच ठिकाणी तुमचा अर्ज रिजेक्ट करून घेतलेला आहे। कारण जर राहत असल्यास स्थितीच अर्जदाराला प्राथमिक टप्प्यातच अपात्र ठरवलं जातं। म्हणजे जो का पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यात तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जातं। त्यानंतर पायरी 2 पार झाल्यानंतर अर्जदाराची माहिती खालील 10 पात्रतेच्या कारणावर आधारित तपासली जाते। कारण पुढची जी माहिती आहे ती हे खालील जे काय 10 कारणं आहेत त्याच्या आधारावर तपासली जाते। आता यामध्ये जे काय 10 कारणं आहेत जे अपात्र ठरवण्याचे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय। आता मोटर चलित 3 किंवा 4 चाकी वाहन, म्हणजे तुमच्या घरात रिक्षा असतील, 3 चाकी रिक्षा किंवा 4 चाकी 4 व्हीलर असेल किंवा काय असं जर वाहन असेल, जीप, ट्रक इत्यादी वाहन असल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता। म्हणजे तुमच्या घरात सदस्य जे तुमचे सदस्याचं नाव लावलं त्या नावावर असू द्या किंवा तुमच्या नावावर असू द्या तर देखील तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहात। त्यानंतर 3 किंवा 4 चाकी यांत्रिकी शेती उपकरण, ट्रॅक्टर, पॉवर टिलर इत्यादी आधुनिक शेती यंत्र असल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। म्हणजे तुमच्याकडे जर ट्रॅक्टर अशा जे काही वस्तू आहेत जे 4 चाकीच्या हिशोबात येतात त्या देखील असतील तरी देखील तुमचा अर्ज या ठिकाणी रद्द केला जाणार आहे। त्यानंतर 50,000 पेक्षा अधिक मर्यादेचं क्रेडिट कार्ड, म्हणजे केसीसी किसान क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे 50,000 रुपयापेक्षा अधिक मर्यादेचं उपलब्ध असेल तरी देखील तुम्हाला या घरकुल योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही।
त्यानंतर घरातील कोणतीही व्यक्ती, सरकारी कर्मचारी, कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. जर घरातील एखादा उमेदवार किंवा एखादा सदस्य जर सरकारी शासकीय कर्मचारी असेल तर त्या देखील कुटुंबाचा अर्ज जो आहे तो अर्ज या ठिकाणी रद्द केला जाऊ शकतो किंवा तो अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो. नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग किंवा स्वतःचा बिझनेस जर सरकारकडे नोंदणीकृत असेल, उदाहरणार्थ दुकान, वर्कशॉप, युनिट, जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायाची शासनाकडे नोंद असेल तरी देखील तुमच्या घरातील जो सदस्य असेल त्या सदस्याचा जरी तो व्यवसाय असेल तरी देखील तुमचा त्या ठिकाणी अर्ज रद्द होणार आहे, हे लक्षात असू दे. ही एक पात्रता या ठिकाणी महत्त्वाची. मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा अधिक कुटुंबाचे. आता या आधीच्या नियमामध्ये काय होतं माहिती का, हा जो नियम आहे ना 15,000 रुपयाचा हा 10,000 होता. 10,000 पेक्षा जर अधिक उत्पन्न कमवणारा व्यक्ती असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांना घरकुलचा लाभ दिला जात नव्हता, परंतु ती देखील मर्यादा आता वाढवली आणि 15,000 रुपये मर्यादा या ठिकाणी करण्यात आलेली. जर तुमचं मासिक उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा अधिक असेल तरी देखील तुमचं म्हणण्यापेक्षा तुमच्या घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं मासिक उत्पन्न जर 15,000 रुपयापेक्षा अधिक असेल तरी देखील तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार आहे. आयकर भरणारे कुटुंब म्हणजे जे काही इन्कम टॅक्स भरणारे आहेत ते, आता जे म्हणजे व्यवसाय किंवा याच्यात आहेत त्यांना हे गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात येतात की आपण आयकर भरतो, त्यामुळे आपल्याला कोणत्या हीच नाही तर कोणत्या शासकीय योजनेचा त्या व्यक्तींना लाभ मिळत नाही. कारण इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना कोणत्या शासकीय योजनेचा लाभ, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देताना शासन विचार करूनच त्यांना लाभ देतं. कारण याच व्यक्तीच्या माध्यमातून शासन पैसा जमा करतं आणि सर्व योजना राबवतं ते त्या व्यक्तीकडून जमा केलेल्या पैशातूनच शासन राबवत असतं. त्यामुळे जे काय इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती आहेत त्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांनाच नाही तर त्यांच्या घरातील सदस्यांना देखील मिळत नाही. व्यावसायिक कर भरणे. व्यावसायिक कर भरत असल्यास म्हणजे काय बिझनेस टॅक्स आहे तो जरी भरत असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन, जर फार्मर आयडीवर 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन नोंद झाली असेल तर अर्ज आपोआप रिजेक्ट होणार, हे लक्षात घ्या. आपण या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की शासन फार्मर आयडीच्या माध्यमातून शासनाला याआधी जमिनीची कल्पना मिळण्यासाठी बराच विलंब लागत होता किंवा ती प्रक्रिया जर थोडी किचकट होती. त्यामुळे याआधी जमिनीची जी माहिती आहे त्या अनेक जास्त जमीन असणाऱ्यांना देखील या ठिकाणी लाभ मिळाला होता, परंतु यापुढे असं होणार नाही. कारण तुमचं आधार कार्ड, फार्मर आयडी कार्ड आणि आधारच्या माध्यमातून तुमचं पंतप्रधान आवास योजनेचा जो का फॉर्म आहे हे तिन्ही एकमेकाशी लिंक असणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी अशी गोष्ट होणार नाही. जर 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन तुमच्या फार्मर आयडी कार्डवर नोंद असेल तरी देखील तुमचा अर्ज आपोआप रिजेक्ट केला जाणार आहे. त्यानंतर 5 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जास्त म्हणजे काय 5 एकरपेक्षा जास्त कोरडवाहू जमीन आहे आणि त्या जमीन असणारे नागरिक, आता त्यामध्ये कुटुंबात आहे, हे फक्त एका व्यक्तीच्या नावावर नाही, हे लक्षात असू द्या, कुटुंबातील आहे. कारण कुटुंबातील तुम्ही ज्यावेळेस सदस्य जोडला त्यावेळेस कुटुंबाचं देखील आधार कार्ड त्या ठिकाणी जोडलेलं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, कुटुंबात जरी असेल 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त कोरडवाहू जमीन जरी असेल तरी देखील तुमचा अर्ज या ठिकाणी बाद केला जाणार, हे लक्षात असू दे. ह्या महत्त्वाच्या जे काय 10 अटी होत्या त्याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील, आपल्या काही समस्या असतील, अर्ज करताना काय अडचण येत असतील, काय बाकीच्या गोष्टी असतील त्या कमेंटच्या माध्यमातून विचारा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. जी ही माहिती आहे, जी काय सर्व माहिती आहे किंवा पत्र बसत नाही मग लाभ मिळू शकतो का काय, याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही सविस्तर माहिती तुम्ही देखील वाचू शकता किंवा तुम्ही देखील कसे पात्रता आहे, कसं ठरवलं जातं, एक एक मुद्दा याचा समजून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही स्वतः पात्र खरंच राहणार का हे देखील पाहू शकता. आता यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका कोणती, तर अर्ज नाकारण्याची प्रक्रिया ऑटोमॅटेड. आता ऑटोमॅटेड म्हणजे काय की हे सर्व निकष ऑनलाईन सिस्टमद्वारे तपासले जातात. जे काय नियम आहेत, हे जे वरचे आपण आता 10 नियम पाहिले किंवा त्याच्या वरचे आणखी काही नियम असतील, हे सर्व ऑटोमॅटिक म्हणजे सिस्टमच्या माध्यमातून तपासले जातात. त्यामुळे तुम्ही काही चुकीचं केलं नसलं तरी सिस्टमने जर माहिती जुळवली आणि निकषांनी विसंगतता सापडली तर तुमचा अर्ज आपोआप बाद होतो. ज्यांचे अर्ज 2018च्या सर्व्हेमध्ये रिजेक्ट झाले आहेत त्यांना हा मुद्दा अतिशय सविस्तरपणे माहीत आहे. कारण ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांना, बाकीच्यांना एवढं काय याची कल्पना नाही. परंतु काहीही न करता ऑटोमॅटिक सिस्टमनं तुमचे अर्ज रिजेक्ट केले होते. सिस्टमनं म्हणजे सिस्टमला तसं शासनाने फिल्टर लावलं की सिस्टम त्या व्यक्तीच्या नावाने किती जमीन आहे, हा व्यक्ती ITR मध्ये नाव भरतो का, हा व्यक्ती काय याच्या नावावर एखादी 4 चाकी 4 व्हीलर काय आहे का, एखादा ट्रॅक्टर आहे का, याच्या नावावर काही पेमेंट येतं का, ह्या सर्व गोष्टी हे सिस्टमच तपासतात आणि या सिस्टमच्या माध्यमातून तुमचे अर्ज ऑटोमॅटिक रिजेक्ट केले जातात, हे लक्षात असू द्या. आता जे काय प्रमुख 10 मेजर म्हणजे जे काय 10 मुख्य अटी होत्या, आता सर्वात पहिले टप्पा 1 तर आपण पाहिलेला आहे. टप्पा 1 मध्ये काय, किंवा जर कच्चा पक्क घर असेल, जर तुमचं पक्क घर असेल तर तुम्ही खालच्या 10व्या अटीमध्ये पात्र असाल तर देखील तुम्हाला घर मिळणार नाही. तुमच्याकडे कच्चं घरच पाहिजे. त्या कच्च्या घरासोबत तुमच्याकडे जे काही ह्या 10 अटी आहेत, ह्या अटी देखील तुम्ही त्या ठिकाणी या अटीमध्ये देखील पात्र असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
जर माहिती आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळत राहील। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।